नमस्कार मित्रांनो, आज आपण तुरीची भाजी बनवणार आहोत। तर सर्वप्रथम शेंगदाणे भाजून घेतले, त्याचं म्हणजे वाटण बनवून घेतलेलं आहे। तर आता आपण त्याची फोडणी देत आहोत। तर तेल टाकलेलं आहे आणि जो मसाला तयार केला आहे तो आपण म्हणजे तेलामध्ये टाकत आहोत। आता छान असं म्हणजे त्याला रेड कलर येऊन द्यायचा आहे लसूण पेस्टला। त्यानंतर मसाला म्हणजे लाल मिरची पावडर टाकायची आहे आपल्याला त्याच्यामध्ये। छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर कोथिंबीर, बारीक केलेली कोथिंबीर आपण त्याच्यामध्ये टाकत आहोत। तयार केलेला मसाला टाकत आहोत त्याच्यामध्ये। छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी ॲड करत आहोत त्याच्यामध्ये। तर चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे। छान असं ग्रेव्ही आता थोडी म्हणजे परतून घेत आहोत ग्रेव्हीला। ही ग्रेव्ही थोडी तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत आणि त्यानंतर ही शिजवलेली तूर आपण त्याच्यामध्ये आता ॲड करणार आहोत। शिजवलेलं म्हणजे पाण्यासकट आपण म्हणजे तूर ठेवलेले आहेत। शिजवलेलं पाणी आपण फेकून देणार नाही आहे। तर अशा प्रकारे तुरीची भाजी तयार झालेली आहे। आता उकळी येईपर्यंत ठेवणार आहोत आपण आणि अशा प्रकारे म्हणजे तयार झालेलीच आहे तुरीची भाजी। आता आपण ज्वारीची भाकरी बनवायला घेणार आहोत। ज्वारीची भाकरी बनवायला सुरुवात केलेली आहे। भाजी पण तोपर्यंत तयार झालेली आहे। अशा प्रकारे ही ज्वारीची भाकरी म्हणजे तयार करत आहे। आता ज्वारीची भाकरी तयार झालेली आहे। भाजी पण तयार झालेली आहे पूर्णपणे। तर चला आता आपण जेवण करून घेऊ। धन्यवाद।